ए ग्रॅनी आजी, काय चाललंय तुझं? गोष्ट आहेस का? काय करतेस तू इथे? हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे. तुझं काय चाललंय ते मला आधी कळत नाहीये. अरे एखाद 2 दिवस गावाला म्हणून काय गेले, लगेच मनमानी कारभार सुरू झाला. कशी वागतेस तू? तुला कळतंय काय वागतेस, काय करतेस? काय भान आहे तुझं? कुठे त्या 2 गावछापरी त्या अशा येण्या घातलेल्या आणि तू काय करतेस? त्यांना मिठ्या काय मारतेस आणि कसली नाती जोडायला चाललीस? ओ गॉड ग्रॅनी आजी, व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? तुला तरी कळतंय का तू काय बडबडतेस? आणि तू माझ्यावर ब्लेम कसा काय करू शकतेस? कसा करू शकते म्हणजे काय? का नाही करणार मी? आजपर्यंत तुझ्यामुळे खूप गोष्टी सहन केल्या आहेत मी. आठवतायत ना? आहेत अजून व्रण पण आहेत. आठवताय ना? त्यामुळे पुन्हा मला हे असले काही परिणाम भोगायचे नाहीत. आधीच सांगून ठेवते, नीट वागायचं. नाहीतर काय करशील? काय हा? करशील म्हणजे काय? मला का असं बोलतेस मग तू? परिणाम नाही भोगू शकत, ते नाही ते नाही का बोलतेस असं? असं बोलूच कसं काय शकतेस? का नाही बोलणार पण मग मी तुला? मी का- गप्प बसा. कशाला किंचाळतात बाहेर? आणि मला हेच कळतंय तुम्ही दोघी एकमेकींशी का भांडताय. भांडत नाही होत, बोलतो. बोलताना फक्त आवाज जरा वर गेला एवढंच. मला नको विचारू, विचार ना तुझ्या लाडक्या लेकीला. बेंडोक येडपट नसत्या गोष्टी करत बसते. येडपटपणाचा नुसता मला कळस आहे. येडपट बोललीस, येडपट बोलली. आता तू तुला बघते. आता शांत राहा, शांत राहा, शांत राहा. तू मला सोड कसं काय बोलते? ती मला येडपट बोलली. तूच येडपट. ग्रॅनी आजी तू हो हो, ती येडपट, ती मोठीवाली येडपट. पण तू तर शांत बस ना. काय अशी करतेस? तुला माहितीये गावावरून आल्यापासून तिची वेड्यासारखी वागतेय. हे बघ, तूही शांत हो, तिलाही शांत होऊ दे. आपण उद्या बोलूया ना तिच्याशी, हा? हो की नाही? सोड मला. कशी काय तुला? नाही करायचं नाही. ऐक, मी तुला बोलले ना, मी बोलते तिच्याशी. पण तुला एक रिक्वेस्ट आहे, प्लीज. ती रात्री झोपली तर तिच्या चेहऱ्यावर अशी उशी दाबू नकोस, प्लीज. मॉम, गेट आउट ऑफ माय रूम. गेट आउट. जाते, तू शांत हो, ओके? माझं बाळ, शाण बाळ. काही पण बोलतात. ग्रॅनी आजी, तू माझ्यावर डाऊट नाही घ्यायला पाहिजे होतास. त्या गावच्या मुलींची मी कधी फ्रेंड नाही बनणार आहे. पण तू माझ्यावर डाऊट का घेतलास? ओ हो, साधना मावशी, आज काही स्पेशल आहे का? नाही म्हणजे खूप दिवसांनी पायनॅपल शिरा बनवलाय. तसं खास काय नाही हो. आज निंगीचा वाढदिवस. मावशी, निंगीचा वाढदिवस आहे मला माहित नव्हतं. तुम्हाला कसं माहिती? ती होळीला नव्हती का आली ती आपल्याकडं, तेव्हा बोलली होती. हां, ते बरोबर आहे. तशी बडबडी आहे ती. असो, तिला विश करायला पाहिजे आज. हो, मी पण विश करते तिला. हॅलो, काय? अरे मी आलो आलो आलो. ऋषी, कुठे कुठे निघालास? जरा अर्जंट आहे. ऋषी, जावं अरे लागेल. ब्रेकफास्ट तरी. ऋषी, असं काय झालं असेल? ऋषी का निघून गेला असा गडबडीत? ऋषी बाबा असे का निघून गेले असतील? काय झालं असेल? देवी आई, माझ्या वाट्याचं सगळं सुख निंगीला मिळू दे. तिला लई 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 मोठं होऊ दे. चांगली 200 वर्ष जगू दे. आणि म्हातारपणात साऱ्या गावाला पिडत बसू दे. निंगे, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू काका. सुखी राहा. बरं, तुझ्यासाठी आज एक स्पेशल गिफ्ट मागवलंय. म्हणजे मी घेऊन आलोय. खरं तर हे गिफ्ट तुझ्यासाठी अनिकाने मागवलं होतं. मी तिला सांगितलं की तूच तुझ्या हाताने दे, पण तिच्या मनात शंका आहे की तुला हे गिफ्ट आवडेल की नाही. म्हणून हे गिफ्ट अनिकाच्या वतीने मी तुला देतोय. खूप सुंदर ड्रेस आहे यात तुझ्यासाठी.
थँक्यू काका. बघितलंच निंगे अनिका सुधारली अगं, चांगली आहे ती. जा तू हे नवीन कापड घाल, मग आपण जाऊया मंदिरात. आता नाही नको, आपण तिकडून आल्यानंतर घालते मी. ठीक आहे, येतो काका. हॅलो. काय? मी आलोच. हे बघ राणी आजी, इथून पुढे मला येडपट इडियट हे असे शब्द वापरायचे नाही. सॉरी म्हटलं ना बाळा. खरंच बाळा, अरे मला लक्षातच आलं नाही की तू नाटक करतेस म्हणून. कारण तू नाटक पण इतकं इतकं खरं खरं करत होतीस ना, आम्हाला सगळं खरंच वाटलं, म्हणून माझा थोडासा गोंधळ झाला. सिरियसली. पाहिलं, म्हणून मी बोलते मी तुझ्यापेक्षा बेटर प्लॅन्स बनवते, हो की नाही? बस हा विषय इथेच पुरे. ओके. आई थोडी गावाला गेलीस, तिथे काय झालं काहीच ते सांगितलंस. सांग ना. हे घे चहा पीत पीत सांग. बर, हो चहा घेता घेता सांगते. काय झालं माहितीये का, म्हणजे मी त्या कमळीच्या गावी गेले ना, तिच्या गावी तिचं कोणीही नाही. खरंच, म्हणजे ती ज्यावेळेस मुंबईला निघून आली ना, त्याच वेळेस तिची आई सुद्धा तिथून निघून गेलेली. तीही नाही आहे तिकडे. आणि दुसरा एक मुद्दा असा, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की राजनची पहिली बायको होती, तिचं घर मी जाळलं होतं. मी ज्या गावात गेले होते ते तेच गाव होतं. हो खरंच, आत्ता मी गेले होते ते तेच गाव होतं. आणि लोक असं बोलत पण होती की हो त्यांचं घर जाळलं होतं म्हणून. याचाच अर्थ काय होतो, कमळी ही राजनचीच मुलगी आहे. हे ग्रॅनी आजी, म्हणून मी तुला काही काम देत नाही, कारण तुला जे काम देते ना ते तू पूर्णच करत नाही. आणि आता मी बोलू का तुला, येडपट बोलू मी? अनिका, आगाऊपणा कमी करायचा बस. ओके सॉरी. तिला बोल. तेच ते. ग्रॅनी आजी, पण तू प्लीज लवकर शोध काढ ना. ती सरोज कमीची आई आहे की गौरी? चालू आहे माझा तोच प्रयत्न चालू आहे. तू काही एक काळजी करू नको, मी त्याच मार्गावर आहे, कळलं? चला मी तर येते, मला कॉलेजमध्ये खूप इम्पॉर्टंट काम आहे. हो, कॉफी तर पिऊन जा. नाही, मी कॉलेजला पे. अगं